समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरुड रोड, तालुका, जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुड रोड, कोलवड, बुलढाणा। तंबाखू, सिगरेट प्रमाणे आता समोसा आणि जिलेबीवरही इशाऱ्याच्या सूचना। व्यावसायिकावर परिणाम करणारा निर्णय, व्यावसायिकांच्या भावना। तंबाखू आणि सिगरेट प्रमाणे आरोग्यास हानिकारक असल्याच्या सूचना आता समोसा आणि जलेबीवर देखील देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत आहे। समोसा आणि जलेबीमुळे अवेळी लठ्ठपणा, रक्तदाब यासह इतर गंभीर आजाराचं प्रमाण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात येतोय। मात्र ज्या वस्तूंवर इशारा देण्यात आलाय त्याच्या सेवनाचं प्रमाण अजून कमी झालेलं नाही। त्यामुळे या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नसल्याचं बुलढाण्यातील खवय्यांचं म्हणणं आहे। तर हा निर्णय चुकीचा असल्याच्या भावना छोटे व्यावसायिक व्यक्त करतात। केंद्र सरकार जे धोरण आणतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत। आता हे जे पुढच्या बाबतीत त्यांचं धोरण आणण्याचं चालू आहे की समोसा आणि जिलेबी खायची का नाही, आणि तिच्यावर जसं सिगरेट, पान मसाल्यावर जसे सूचना येतात त्याप्रमाणे लावाव्यात। मला एक सरकारला विचारायचं आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यावर इशारा असून सुद्धाही तिच्यात उलट कालांतराने वाढत होत आहेत आणि त्याचं सेवन मोठ्या प्रमाणात ग्राहक करतच आहे। आता आम्ही भरपूर दिवसापासून हे व्यवसाय करतो, समोसे वगैरे हे विकतो आम्ही। आता ग्राहकांना आवडता, ते नेहमी येतात, खाता। आता आमच्याकडे चांगलं देतो म्हणून ते नेहमी येतात। त्यामध्ये काही असं दूषित काही हे नाही, त्यावर बंदी आणण्यासारखं। जिलेबी हे खायचं आयटम आहे, समोसा खाण्याचा आयटम आहे, त्यामध्ये काही असं हे नाही। आता तंबाखू झालं, सिगरेट झालं, हे शरीरात हानिकारक आहे। आता याच्यापासून काय आहे, आता तेलकट म्हणल्यावर तर थोडंफार वाढणारच ते, पण आता घरी आता पुरी भाजी खातो, त्याच्यात पण त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो। मग ते थोडी बंद करणार लोक खाणं। बहुत साल से यहाँ पे धंधा कर रहे हैं, अभी तक मुझे खाने में कोई प्रॉब्लम नहीं आई यहाँ पे। इसके अलावा जिसको नहीं खाने का वो नहीं खा सकता है, खाने वाला तो कोई प्रॉब्लम नहीं। इसके बाद में तेल वगैरह अच्छा वापस है, कस्टमर को भी कोई तकलीफ नहीं आती है। तंबाखू झालं, सिगरेट झालं, ह्या गोष्टी शरीरासाठी हानिकारक असतात आणि त्याचे साईड इफेक्टही होतात शरीरावरती। कुठं ना कुठं आपल्याला हॉस्पिटल जाणं किंवा स्टमकचे आजार, फुफ्फुसांचे आजार या गोष्टी घडतात। पण राहिला गोष्ट जिलेबी आणि समोस्यासाठी, तर केंद्र सरकारला माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही समोसा जिलेबी बंद करताय तर मला वाटतं की मैदा बंद करायला हवा। घरामध्ये जे लोक घरी समोसाही खाणार नाही, बा घरी समोसा बनवणार नाही, जिलेबी घरी बनवणार नाही, मग जे लोक पोटासाठी काम करतात त्या लोकांना नका त्रास देऊ, एवढं आहे।